हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे सोमवार आणि आज आहे रक्षाबंधन। तर मी आपल्या चॅनलवरती कम्युनिटी पोस्ट टाकली होती रक्षाबंधनच्या, त्यामध्ये शुभेच्छा दिल्या तुम्हाला। तर किती लोकांपर्यंत पोहोचल्या असतील मला नाही माहीत, तेवढ्यांना नक्कीच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पोहोचल्याच असणार। तर आज आहे रक्षाबंधन। मला जाता आलं नाही गावाला, कारण गाव खूप लांब आहे पुण्यावरून, त्याच्यामुळे सारखं असं वर्षातून 2-3 वेळा असं जाणं होत नाही। तर मागच्या वर्षी माझा चुलत भाऊ माझ्याकडे आला होता, रक्षाबंधनाच्या वेळेस तो इकडे फिरायला आला होता, तर त्यालाच मी राखी बांधली होती। भावाला राखी बांधायला जाता आलं नाही। मला एकच भाऊ आहे, सख्खा एकच भाऊ आहे, त्याला मात्र आम्ही 4 सख्ख्या बहिणी आहोत। तर माझं जाणं झालं नाही, तरी माझ्या व्यतिरिक्त अजून 3 बहिणी आहेत त्याला राखी बांधायला, आणि दिवाळीला सुद्धा ओवाळायला 3 बहिणी आहे अजून। तर माझं मी गेले नाही गेले तरी त्याची राखी आणि त्याची दिवाळी म्हणजे भाऊबीज अशी वाया जात नाही। 3 बहिणी आहेत त्याला राखी बांधायला आणि दिवाळीला ओवाळायला। असो, मागच्या वर्षीपर्यंत मला जाता आलं नव्हतं माहेरी, ते तुम्हाला माहीतच आहे कारण काय होतं ते। आणि आता जाता येत आहे, 1 वर्षापासून जाता येत आहे, पण प्रश्न असा पडतो पुढे की दर वर्षातून 3 वेळा इथून एवढ्या लांबून जाणं होत नाही माझं, त्याच्यामुळे आम्ही ठरवतो दिवाळीला जायचं। याही वर्षी आता दिवाळीलाच जाण्याचा विचार करत आहोत परत। तर बघू आपण आता काय होते दिवाळीपर्यंत। तर चला, तर आज आहे रक्षाबंधन। तुम्हाला माहीतच आहे माझ्या मुलांना राखी बांधायला माझ्या मैत्रिणीची मुलगी येते, दरवर्षी येते, पण यावर्षी प्लॅन थोडासा चेंज झाला आहे। तर माझ्या मैत्रिणीचं म्हणणं असं आहे की दरवर्षी बहीण येते भावाकडे राखी बांधायला, यावर्षी भावांनी यायचं आहे बहिणीच्या घरी राखी बांधायला। तर यावर्षी जायचं आहे मैत्रिणीच्या घरी, शिवांशला आणि अद्विकला घेऊन। तर तिकडेच रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होणार आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी। तर चला, असो, माझं जाणं होत नाही माझ्या भावाला राखी बांधायला, पण माझ्या व्यतिरिक्त 3 बहिणी आहेत त्याला राखी बांधायला, त्या बांधून घेतात। मग त्यामध्येच मी समजून घेते की मी सुद्धा त्याला राखी बांधून घेतली, असं मी समजून घेते। तर तसंच चालत आलं आतापर्यंत। तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहे आणि 6 वाजेपर्यंत मैत्रिणीने बोलवलं। तर इथे आता मी कपडे काढून ठेवले होते बघा, इथे आहेत, हे आहेत शिवांशचे कपडे, इथे आहे अद्विकचे कपडे, आणि इथे आहे ही साडी। आज मी रक्षाबंधनाच्या निमित्तानं साडी नेसणार आहे, आणि सोबतच अजून एका ठिकाणी जायचं आहे, एका ठिकाणी वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे। मग आता तयारी करून घेते रक्षाबंधनच्या सेलिब्रेशनसाठी, जी तयारी करून घेते ना त्याच तयारीवरती मग तिकडे जाता येणार, म्हणजे 2-2 वेळा तयारी करण्याची गरज नाही पडणार, म्हणून एका वेळेसच तयारी करते, म्हणजे रक्षाबंधनचं सेलिब्रेशन पण होईल आणि वास्तुशांतीला पण त्याच तयारीवरती निघता येईल। तर इथे काढून ठेवले आहे कपडे, मिस्टरांना यायला उशीर आहे, मुलांची आधी तयारी करून घेते, त्यानंतर मग मी माझी तयारी करते। चला, मग सगळ्यांची तयारी झाली की बोलते। तर आता मुलांची आणि माझी तयारी करून झाली आहे। तर इथे बघा मी अशी तयार झाली आहे, ही साडी घातली, सॉरी ही साडी नेसली अशी, हे बघा ही साडी नेसली आणि मिनी मंगळसूत्र घातलं आज, आणि दुसरे माझ्याकडे कानातले होते 1 ग्रॅमचे सोन्याचे, तर ते घातले। एकदम साधी सिंपल अशी तयारी केली आहे। मैत्रिणीच्या घरीच जायचं आहे रक्षाबंधनच्या सेलिब्रेशनसाठी, आणि तिकडेच मग आता शिवांश अद्विकला राखी बांधणार, आणि तिकडचाच तुम्हाला आता व्हिडिओ बघायला मिळणार। चला मग जाऊ। आता मिस्टर आले, ओले झाले, बाहेर पाऊस येत आहे आणि ओले झाले सगळे। मंगेश, तुम्ही बघा इकडे कंपनीतून आले आत्ता, तुम्हाला सांगितलंच वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे, तर यांच्याच म्हणजे आमच्याच जवळच्या व्यक्तीच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे, तर म्हणून मिस्टर लवकर आले। आता 6 वाजले, संध्याकाळचे 6 वाजता सुट्टी करून आले, नाहीतर ते 9 वाजता येतात कंपनीतून। तर चला मैत्रिणीकडे जाऊ आता। तर आता आलो मैत्रिणीच्या घरी, आणि मैत्रिणीनं बघा थोडंसं डेकोरेशन केलं, पण खूप मस्त केलं, तुम्हाला दाखवते बघा, हे बघा। तर इथे बघा मस्त रांगोळी काढली आहे पाटांच्या आजूबाजूला, आणि ते असं घरीच केलं डेकोरेशन छोटंसं। हॅपी रक्षाबंधन। तर आता राखी बांधण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे। हे बघा शिवांश बसता इथे राखी बांधून घ्यायला, बरोबर बस, व्यवस्थित बस। थांब, आपण दादाला दीदी राखी बांधत आहे ना, ते बघू।
आपल्याला दे. मांडी घाल आणि हे टोपी घाल. अद्विक बघा कसा बसला मस्त. अदू इकडे बघा. अदू पोळते. हा थांब, दीदी लावते. बांधू दे. तर हा आहे आमच्या शेजारच्या मैत्रिणीचा मुलगा. आता त्याला राखी बांधत आहे चिनू. शिवांश आणि अद्विकची राखी बांधून झाली. आता त्याची राखी बांधत आहे. तुझी राखी बघू दे. राखी कोणा बांधली? दीदीने. तुझी पण दाखव. इकडे तर आता मुलांना राखी बांधून झाली. शिवांश अद्विकला राखी बांधून झाली. तर आता आलो मैत्रिणीच्या घरून. शिवांश आणि अद्विकला राखी बांधली चिनूनी, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलीनी. आता माझी मैत्रीण येणार शिवांच्या पप्पाला, म्हणजे माझ्या मिस्टरांना राखी बांधायला. यांची इथे राखी बांधून झाली की मग आम्ही निघू वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला. तर चला, मैत्रीण आली की बोलते. तर आता मैत्रीण आली, हे बघा. मिस्टरांना मैत्रीण राखी बांधून गेली तिच्या घरी. आता ना आम्ही जातो जिथे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तिथे. कुठे आहे ते सांगते तुम्हाला. यांची मोठी बहीण म्हणजे माझी मोठी ननदबाई, त्यांच्या ननदबाईच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. त्यांनी ते पुण्यामध्ये नवीन फ्लॅट घेतला. तिकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, तर तिकडे जायचं आहे. तर चला, जेवढं होते तिकडचं शेअर करणं तेवढं शेअर करते. नाही झालं तर मग घरी आल्यानंतर सरळ बोलेल. तिथे बघा शिवांश आणि अद्विक खेळत आहे. वास्तुशांतीची पूजा. ओलं झालं येताना. छान आहे घर, मस्त. आम्ही घर बघितलं वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आलो तिथे. घर बघितलं, खूप मस्त घर आहे. आता फक्त प्रसाद घेतला आणि जेवण करायचं बाकी आहे. गॅलरीमध्ये हे काय आहे? हे बघ, हे बघ सायकल. अदू चला, पडते भुर्र गाडी. तर आम्ही घरी आलो वास्तुशांतीवरून सरळ. बाहेर खूप पाऊस येत आहे आज. घरी आलो. घरी आल्यानंतर परत घरातली आवरावर होती. आणि इकडे बघा शिवांशला थोडीशी सर्दी झाली आणि थोडासा खोकला पण झाला आहे. घरी औषध होत्या त्याच्या सर्दी खोकल्याच्या, त्या तिला दिली आहे. आणि अद्विकला पण थोडीशी सर्दी आणि खोकला, तर त्याला पण औषध दिली आणि त्याला झोपवून दिलं. शिवांशला झोपायला सांगितलं, पण आता व्हिडिओचा एंड करायला घेतला तर तो उठून आला. असो, चला मग आता खूप रात्र झाले, 11:30 वाजले रात्रीचे. मस्त राखीचं सेलिब्रेशन झालं, ते तुमच्यासोबत शेअर केलं कसं झालं ते. आणि वास्तुशांतीला गेलो होतो ना, तिकडे खूप लोक होते, त्याच्यामुळे काही जास्त शेअर करता आलं नाही. आणि तुम्हाला सांगितलंच कोणाच्या घरी गेलो ते. तर चला, असो, जेवण वगैरे तिकडूनच करून आलो होतो, त्याच्यामुळे घरी वगैरे जेवण बनवण्याची काही गरजच नव्हती. तर हा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.